नवनाथ महाराजांच्या भक्तांसाठी आज आपण एक अतिशय गुप्त आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत। हा उपाय आहे सुपारीचा उपाय। आपल्या हिंदू धर्मात सुपारीला खूप पवित्र मानले जाते। देवपूजेमध्ये सुपारीला गणपतीचे रूप मानले जाते। त्यामुळे कोणताही संकल्प किंवा नवस उपाय करताना सुपारीचा उपयोग केला जातो। तर मित्रांनो, नमो आदेश। मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नवनाथ महाराजांच्या भक्तांमध्ये असा विश्वास आहे की जर श्रद्धेने हा सुपारीचा उपाय केला तर अडचणी दूर होतात, संकट कमी होते आणि नवनाथ महाराजांची कृपा प्राप्त होते। हा उपाय कोण करू शकतो? हा उपाय नवनाथ भक्त, संकटात सापडलेले लोक, घरात सतत वाद असणारे लोक, कामात अडथळे येणारे किंवा मन शांत नसणारे लोक कोणीही करू शकतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना मन स्वच्छ आणि श्रद्धापूर्ण असणे खूप आवश्यक आहे। कारण नवनाथ महाराज भक्ताची परीक्षा घेतात, पण जे भक्त खऱ्या मनाने त्यांना हाक मारतात त्यांना ते कधीही निराश करत नाही। आता आपण जाणून घेऊया नवनाथ महाराजांचा सुपारी उपाय करण्यासाठी वस्तू कोणत्या लागतात। हा उपाय फार मोठा किंवा कठीण नाही, फक्त काही साध्या वस्तू लागतात। या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? एक चांगली सुपारी, थोडे कुंकू, थोडी हळद, एक लाल कपडा आणि नवनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती। हा उपाय करण्यासाठी सर्वात चांगला दिवस कोणता? हा उपाय तुम्ही गुरुवारी किंवा सोमवारी या दिवशी करू शकतात। या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि देवघरात बसा। नवनाथ महाराजांना फोटो समोर ठेवा आणि मन शांत करा। त्यानंतर त्या सुपारीला हलके पाण्याने धुवा आणि स्वच्छ कपड्याने पुसा। आता त्या सुपारीला हळद आणि कुंकू लावा। हे करताना मनात एकच भावना ठेवा, नवनाथ महाराज माझ्या घरात आणि आयुष्यात कृपा करा। सुपारी तयार केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे संकल्प। संकल्प म्हणजे आपण नवनाथ महाराजांसमोर आपली मनातील इच्छा सांगणे। सुपारी हातात घ्या आणि डोळे बंद करा। मनात किंवा हळू आवाजात असे बोला, हे नवनाथ महाराज, मी तुमचा भक्त आहे। माझ्या आयुष्यातील जी अडचण आहे ती दूर करा। माझ्या घरावर तुमची कृपा कायम राहू द्या। हे बोलताना मनात तुमची इच्छा स्पष्ट असली पाहिजे। काही लोक पैसे, नोकरी, आरोग्य किंवा घरातील शांततेसाठी हा उपाय करतात, पण लक्षात ठेवा, स्वार्थासाठी किंवा दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी हा उपाय कधी करू नका। कारण नवनाथ महाराज न्यायप्रिय आहेत। वाईट भावना ठेवणाऱ्या लोकांना ते कधीही साथ देत नाही। संकल्प झाल्यानंतर ती सुपारी लाल कपड्यात बांधा। संकल्प केल्यानंतर आता प्रश्न येतो की ही सुपारी ठेवायची कुठे? हा उपाय योग्य पद्धतीने केला तर त्याचा परिणाम दिसतो। लाल कपड्यात बांधलेली सुपारी तुम्ही देवघरात नवनाथ महाराजांच्या फोटोसमोर ठेवायची आहे। ती ठेवताना पुन्हा एकदा नवनाथ महाराजांचे नामस्मरण आणि मनात म्हणा, नवनाथ महाराज, मी सुपारी तुमच्या चरणी ठेवतो। माझ्या घरात आणि कुटुंबावर कृपा करा। सुपारी ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती जागा स्वच्छ आणि पवित्र असली पाहिजे। देवघरात कधीही भांडण, राग किंवा नकारात्मक विचार असू देऊ नका, कारण जिथे श्रद्धा आणि शांतता असते तिथे देवाची कृपा जास्त होते। आता जाणून घेऊया ही सुपारी देवघरात किती दिवस ठेवायची। हा सुपारी उपाय साधारणपणे 11 दिवस केला जातो। या 11 दिवसात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर बसून नवनाथ महाराजांची आठवण करा। शक्य असेल तर नवनाथांची पोथी मधील वळ्या वाचा किंवा फक्त मनात नवनाथांचे नाव घ्या। उदाहरणार्थ तुम्ही असा जप करू शकतात, ओम चैतन्य नवनाथाय नमः। हा जप 21 वेळा किंवा 51 वेळा करा। हे करताना तुमचे मन पूर्ण श्रद्धेने भरलेले असावे। काही भक्त सांगतात की या 11 दिवसात त्यांना मन शांत वाटते, घरातील वातावरण बदलते आणि अडचणी कमी होऊ लागतात। सुपारी उपाय करताना काही नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे। पहिला नियम, घरात शक्यतो भांडण किंवा वाद टाळा। दुसरा नियम, दररोज देवघरात दीप किंवा अगरबत्ती लावा। तिसरा नियम, मनात कोणाबद्दलही वाईट भावना ठेवू नका, कारण नवनाथ महाराजांना सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे भक्तांचे स्वच्छ मन। जर भक्ताचा हेतू चांगला असेल तर नवनाथ महाराज त्याच्या जीवनातील मोठे मोठे संकटे दूर करतात। काही लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू कमी होऊ लागले। हे सर्व नवनाथ महाराजांच्या कृपेनेच घडते। जे भक्त श्रद्धेने हा सुपारी उपाय करतात त्यांना कधीकधी अद्भुत अनुभव देखील येतात। काही भक्त सांगतात की उपाय सुरू केल्यानंतर त्यांच्या घरात अचानक शांतता, सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते। काहींच्या अडकलेली कामे मार्गी लागतात। काही लोकांच्या स्वप्नात नवनाथ महाराजांचे दर्शन झाल्याचे अनुभव आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चमत्कार पाहण्यासाठी हा उपाय करू नका। हा उपाय भक्ती आणि श्रद्धा वाढवण्यासाठी आहे। जे भक्त नवनाथ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांना योग्य वेळ त्यांची कृपा मिळते।
11 दिवस पूर्ण झाल्यावर आता प्रश्न येतो, त्या सुपारीचे पुढे काय करायचे? 11व्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात बसा. नवनाथ महाराजांचे नामस्मरण करा आणि मनापासून आभार माना. यानंतर ती सुपारी हातात घ्या आणि असे म्हणा, नवनाथ महाराज, तुमच्या कृपेने हा उपाय पूर्ण झाला. माझ्या आयुष्यात तुमचे आशीर्वाद कायम राहू द्या. यानंतर ती सुपारी तुम्ही 2 प्रकारे वापरू शकतात. 1. ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकतात. 2. किंवा ती वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकतात. हे करताना नवनाथ महाराजांचे नामस्मरण नक्की करा. कोणताही उपाय करताना काही चुका टाळणे खूप आवश्यक असते. सुपारी उपाय करताना सर्वात मोठी चूक म्हणजे अविश्वास. जर मनात शंका असेल तर उपायाचा परिणाम कमी होतो. दुसरी चूक, हा उपाय लोभासाठी करणे. फक्त पैसा, सत्ता किंवा दुसऱ्याला हरवण्यासाठी उपाय केला तर त्याचा फायदा होत नाही. तिसरी चूक, उपाय सुरू करून मध्ये सोडून देणे. जर तुम्ही 11 दिवसाचा संकल्प केला असेल तर तो पूर्ण करा, कारण नवनाथ महाराज भक्ताची श्रद्धा आणि संयम पाहतात. नवनाथ महाराजांचा सुपारी उपाय श्रद्धेने केला तर भक्तांच्या आयुष्यातील हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतात. अनेक भक्त सांगतात की अडकलेले कामे सुरू झाली, घरातील वाद कमी झाला, मन शांत झाले. काही लोकांना अचानक नवीन संधी देखील मिळाली. पण लक्षात ठेवा, नवनाथ महाराजांचा खरा चमत्कार म्हणजे भक्ताच्या मनात भक्ती निर्माण करणे. जेव्हा भक्ती वाढते तेव्हा मनाचे विचार बदलतात आणि त्याचे आयुष्यातील बदलू लागते. म्हणूनच हा उपाय करताना फक्त एकच भावना ठेवा, नवनाथ महाराज, माझ्यावर तुमची कृपा कायम ठेवा. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचं व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय नवनाथ महाराज.